नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने सोनगीर येथील युवा शेतकरी किशोर पंडित माळी यांनी 1 एकर क्षेत्रात उमरान जातीच्या बोरांची लागवड केली असून विक्रमी उत्पन्न घेतले आहे। उमरान जातीच्या बोरांना परराज्यात निर्यात करून समाधानकारक बाजारभाव मिळत आहे। या बोरांचे कलकत्ता, सिलीगुडी बाजारात आकर्षण आहे। येथील दर्जेदार उमरान जातीच्या बोरांचे उत्कृष्ट उत्पन्न घेत परराज्यासह कलकत्ता व सिलीगुडी बाजाराची शान वाढवली आहे। देवभाने कापडणे परिसरात फळबागायत शेतकरी असून सध्याचे बदलते हवामान, धुक्याचे व ढगाळ वातावरण असताना परिस्थितीवर मात करत बोरांचे उत्पन्न घेऊन बोरे परराज्यात निर्यात होत आहेत। परराज्यात बोरांची निर्यात करून बोर विक्रीची भरारी मारली आहे। येथील शेतकरी पंडित शंकरराव माळी यांची सोनगीर शिवारात 6 ते 7 एकर शेतजमीन आहे। परंपरागत पद्धतीने बागायत शेती कसूनही खर्च वजा जाता जेमतेम कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी उत्पन्न मिळत होते। परंपरागत पद्धतीने बागायत शेती कसूनही खर्च वजा जाता जेमतेम कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी उत्पन्न मिळत होते। परंतु त्यांचा मुलगा किशोर माळी या युवा शेतकऱ्याने परंपरागत शेती पद्धतीला फाटा देत नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून 1 एकरमध्ये उमरान जातीचे बोरांची लागवड केली। गेल्या 15 वर्षांपासून बोरांचे उत्पन्न घेत आहेत। किशोर माळी यांची मुले धनंजय व अनिकेत हे शिक्षण घेत असताना वेळ काढून वडिलांना मदत करतात। गेल्या 45 दिवसांपासून बोरं काढणी सुरू आहे। सुरुवातीला चांगला भाव मिळाला। सध्या स्थितीत सुमारे 20 ते 22 प्रति किलो भाव मिळत आहे। एका वर्षाला 1 एकरमध्ये 45 क्विंटलपर्यंत बोरांचे उत्पादन होते। वर्षाला 2 ते 2.5 लाख उत्पन्न मिळते। यात 60 ते 70 हजार रुपये फवारणी, छाटणी, खत, पाणी इतर खर्च लागतो। प्रतिकूल वातावरणातून दर्जेदार उमरान जातीच्या बोरांचे उत्कृष्ट उत्पन्न घेत परराज्यासह इतर ठिकाणी निर्यात करून फळ विक्रीची भरारी मारली आहे। बोरांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने भावही योग्य मिळत असल्याचे किशोर माळी यांनी सांगितले। सेंद्रिय व रासायनिक खतांचा सुयोग्य वापर केल्याने त्यांनी विक्रमी उत्पन्न घेतले आहे। आपल्या यशाचे सर्व श्रेय वडील पंडित माळी यांनाच असल्याचे किशोर माळी यांनी सांगितले। सध्या थंडीचा हंगाम सुरू झाला आहे। गावरान बोरांचे उत्पन्न कमी आहे। त्यापटीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या विविध जाती प्रचलित झाल्या असून कमी खर्चामध्ये तसेच अधिक उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हायब्रिड बोरांची शेती करण्यास सुरुवात केली। तसेच रानावनामध्ये डोंगराळ बांधावर पाहावयास मिळणारी गावरान बोरांची झाडे तोडण्यात आल्याने ती अलीकडील काळात नामशेष झाली आहे। उत्कृष्ट बोर असल्याने परराज्यातून व्यापारी येथून माल खरेदी करून निर्यात करतात। सर्व ठिकाणाहून एका जागेवर जमा करून ट्रकच्या सहाय्याने परराज्यात विक्रीसाठी माल नेला जातो। त्यामुळे बोरं विक्रीसाठी कुठे जाण्याची गरज नाही। शेतकऱ्यांना आयता बाजार उपलब्ध झाला आहे। उमरानला परराज्यात मागणी आहे। परंपरागत पद्धतीने शेती परवडत नव्हती। अत्याधुनिक पद्धतीने शेती करण्याचा विचार घेतला। गेल्या 15 वर्षांपासून 1 एकरमध्ये सुमारे 120 उमरान जातीचे बोरांची झाडे लावली। पहिल्याच प्रयत्नात समाधानकारक उत्पन्न मिळाले। सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, परंतु अनुभवाने यश मिळाले आणि आता बोरांना कलकत्ता, सिलीगुडीच्या बाजारात मागणी आहे। प्रति किलो 20 ते 22 रुपये दराने भाव मिळत असल्याने वर्षाकाठी चांगले उत्पन्न मिळते आहे, अशी माहिती किशोर माळी यांनी दिली। माझं नाव किशोर पंडित अनिकेत किशोर माळी। माझ्या वडिलांनी बोरांची शेती केली आहे। त्यांनी आता 1.5 एकरामध्ये शेती फळबाग केलेलं आहे बोरांचं। ते मी अजून कसं वाढू शकेल याचा मी प्रयत्न करतोय। पण विशेष गोष्ट म्हणजे आपल्याकडे हे जे फळ आहे, म्हणजे हे जे श्याम बोर आहे, हे आपल्याकडे चालत नाही। याची आपल्याकडे डिमांड कमी आहे। याची डिमांड बाहेरगावी जास्त आहे, म्हणून आम्हाला तो बाहेरगावी निर्यात करावा लागतो आणि आम्हाला बाहेरगावून जास्त प्रॉफिटेबल आहे। अच्छा, काय वैशिष्ट्य आहे बोरांचं? वैशिष्ट्य असं आहे, हिला मागणी आपल्याकडे कमी राहिल्यामुळे आपल्याकडे फक्त लहान बोरं चालतात आणि मोठी बोर बाहेर असल्यामुळे भाव बी चांगला आहे आणि एक प्रकारे ही बोर चांगली आहे आणि उत्पादन बी चांगलं निघतं आणि कमी टाइमात आणि कमी भावामध्ये आम्ही जास्त प्रॉफिटेबल काढू शकतो याच्यात आणि कमी खर्चिक आहे। खर्च कमी आहे आणि बोर जास्त आहे, म्हणून पैसा बी व्यवस्थित आहे। शंखनाद कृषी समृद्धीसाठी ब्युरो रिपोर्ट। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोवर नमस्कार।
क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।